मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की मालविका ही घरी आलेली असते आणि मालविका इरावतीला आता सगळी हकीकत सांगू लागते। मालविका म्हणते की माझ्या पर्समध्ये ते पंत्या कोणी टाकल्या ना ते मला माहितीच नाही आहे आणि माझ्या पर्समध्ये पंत्या टाकल्या आणि ते दुकानदार आपल्याला कसे बोलले हे सगळं मालविका आता इरावतीला बोलते। इरावती म्हणते की हे बघ, कॉम्पिटिटिव्ह माणसाचा मला प्रचंड राग आहे आणि जी माणसे अशी घाबरट असतात ना ती सॉरी या शब्दाचा वेगळा वापर करतात। तर मालविका म्हणते की मी आता मग काय करू? आणि मालविका म्हणते की मला माहिती आहे हे सगळं त्या काका आणि मावशीमुळेच झालं आहे। इरावती म्हणते मी तुला सांगितलं होतं त्या काका आणि मावशीपासून सावध राहा। आता मालविका म्हणते की काय करू? अहो मी तुम्ही जे सांगताय ना तेच ऐकते आणि यापुढे तुम्ही जे सांगेल ना तेच मी करेन असे मालविका इरावतीला सांगते। आता इरावती म्हणते की हे बघ, मी तुला काही सांगणार नाही। आता तुला जे काही करायचं ना ते तूच कर, कारण हे रामाचा बदला आता तुलाच घ्यायचा आहे। इरावती म्हणते की मालविका तुला डोकं दिलंय ना, डोक्याच्या वर काय आहे? तर मालविका म्हणते केस। इरावती म्हणते की अगं आतमध्ये काय आहे? तर मेंदू आहे ना। मालविका म्हणते हो हो। इरावती म्हणते की मग त्याच मेंदूचा थोडा थोडा वापर करायचा आणि सगळं काही हुशारीने खेळ खेळायचा मालविका। आता विचार करत इरावती म्हणते हे बघ मालविका, उद्या काय आहे? उद्या दिवाळी आहे, बरोबर? दिवाळीचा पहिला दिवस उद्या काय आहे? अभंग्य स्नान आहे। तेव्हा आता इरावती म्हणते की उद्या रमा अक्षयला आंघोळीसाठी विचारील, तेव्हा काय करायचं मालविका तुला माहिती आहे ना। आणि लगेच आता गुड नाईट असे करत मालविका तेथून निघून जाते। तर इरावती म्हणते की सगळीच हुशार माणसे माझ्या आयुष्यात कशी आली? इरावती विचार करते की या रमाच्या मावशीने आणि तिच्या काकाने रमासाठी माझ्याबरोबर पंगा घेतला ना, पण मी सुद्धा त्यांना काही सोडणार नाही। आणि इकडे आता आर्था हॉलमध्ये बसलेली असताना पटकन रमा आता उठण्याचं ताट घेऊन अर्थासमोर येते आणि म्हणते की आर्था हे बघ, सुगंधी उठणंसुद्धा आणलं, सुगंधी तेलही आणलं आणि त्याबरोबर आता आपलं हे अतोनात प्रेमसुद्धा आहे। आर्था ते ऐकून आता खुश होती। रमाचे ते प्रेम बघून आता आर्था विचारात पडते। तेव्हा रमा म्हणते काय झालं ग आर्था, कसला विचार करतेस तू एवढा? तेव्हा आता आर्था म्हणते की काकू, गेल्या 7 वर्षात अशी तयारी कोणीच केली नव्हती। म्हणजे रमा म्हणते की गेल्या 7 वर्षात तुम्ही अभंगी स्नान केलंच नाही आहे का? तर आर्था नकार देते। रमा म्हणते की मग आरोही? आर्था म्हणते तिला तर माहितीच नाही आहे अभंगी स्नान आणि हे सगळं काय असतं ते। रमा म्हणते की अगं असं कसं? तेव्हा आर्था म्हणते की इरावती आजीने आम्हाला दिवाळी साजरीच करू दिली नाही आणि सीमा आजीची ही हालत दिवाळीच्या दिवशीच झाली होती, भाऊबीजेच्या दिवशी, असे आता आर्था रामाला सांगते। आर्था म्हणते की त्या दिवशी सीमा आजी म्हणाल्या होत्या की या दिवशीची तयारी तुमच्याच हातून होणार, पण इरावती आजी ऐकायला तयारच नव्हत्या। आर्था म्हणते की त्या दिवशी इरावती आजी आणि सीमा आजी यांच्यामध्ये काहीतरी बोलणं झालं आणि सीमा आजी बाहेर पडल्या आणि त्याच वेळी त्यांचा ॲक्सिडेंट झाला असे आर्था आता रामाला सांगते। आणि त्या दिवशी ॲक्सिडेंट होऊन मग सीमा काकूच्या डोक्याला मार लागला असे आता आर्था रामाला सांगते। आणि रामाकडे बघत आर्था म्हणते की त्या दिवशीपासून अक्षय काका भाऊबीजेच्या आणि दिवाळीच्या दिवशी खूप अपसेट असतो। तर तेवढ्यात मालविका तिथे येऊन त्यांचं बोलणं ऐकू लागते। तर रमा आता अर्थाला म्हणते की म्हणजे गेल्या 7 वर्षात तुम्ही दिवाळी साजरीच केली नाही? तर आर्था म्हणते की नाही। रमा म्हणते हे बघ आर्था, तू काही काळजी करू नकोस, या वर्षीची दिवाळी आपण खूप धूमधडाक्यात साजरी करूयात। मालविका रमाचं ते बोलणं ऐकते आणि रमा हसतच म्हणते की त्याला तुम्ही काय म्हणतात, ढिंच्याक दिवाळी? तर आर्था खुश होते आणि म्हणते की या वर्षी दिवाळीला मला वाटतं मग खूपच मजा येणार आहे। तर रमा खुश होते आणि मालविका त्यांचे सगळं बोलणं ऐकते। आणि त्यानंतर आता रमा आर्थाला म्हणते की हे बघ जा आता लवकर जाऊन झोप, उद्या सकाळी लवकर उठायचं। तेव्हा आर्था निघून जाते आणि इकडे आता रमा विचार करते की इरावती आत्या, तुम्ही माझ्या घराची जी अवस्था केली आहे ना, रमा म्हणते की त्याची तर मी परतफेड व्याजासकट करेलच, पण तुम्ही तो आनंद माझ्या माणसांकडून हिरावून घेतला ना, तो आनंदसुद्धा मी त्यांना मिळवून देईल असा रमा ठाम निर्धार करते। आणि रमा आता ते उठण्याचं आणि सुगंधी तेलाचं ताट घेऊन तिथून जाऊ लागते। तेवढ्यात मालविका रमासमोर येत म्हणते की कुठे चालली आणि काय करते? तर रमा म्हणते की उद्याची तयारी। मालविका म्हणते अजिबात करायची नाही। रमा म्हणते तू गप ग। रमा म्हणते की कसला हक्क आणि कुठला हक्क? काय बोलतेस तू मालविका?
मालविका म्हणते की तुला तो हक्क नाहीये रामा. रामा म्हणते की अशा हक्क सांगणाऱ्या खूप आल्या आणि अशाच गेल्या. रामा म्हणते की मुळात हक्क सांगणाऱ्यांनी जबाबदारी घ्यायची असते. मालविका म्हणते की तू किती जरी तयारी केली ना आरोही, तुझं हे ॲक्सेप्ट करणारच नाही. मालविका म्हणते की अक्षय तुला बायको म्हणून कधीच ॲक्सेप्ट करणार नाही आणि मी तसे होऊ देणार नाही. तेव्हा आता रमा ही मालविकाकडे बघते. मालविका म्हणते की अक्षयजींना तर उठणं मीच लावणार आणि माझा हक्क मी मिळवूनच राहणार. आता रमा म्हणते की जर तो हक्काच्या गोष्टी करत असशील ना तर मग बघूयात हक्क कुणाला मिळतो ते. रमा म्हणते की मालविका एक गोष्ट लक्षात ठेव, हक्क दाखवताना कुठलीही नाती विसरून चालत नाही. आता इकडे मालविका ही अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की हे बघा अक्षयजी, तुम्ही मला कळलं की 7 वर्षी दिवाळी साजरी केली नाही. अक्षय म्हणतो बरोबर आहे. मालविका म्हणते की हे बघा आता मी इथे आहे ना, तेव्हा मी असं होऊ देणार नाही आणि या वर्षीची दिवाळी आपण साजरी करूयात आणि आपण तो आनंद पुन्हा साजरा करूयात. मालविका म्हणते की आपल्या आरोहीसाठी ना दिवाळी मस्त आपण साजरी करूयात. मालविका म्हणते की हेच तर वय आहे मज्जा करायचं. अक्षय म्हणतो की मालविका हे सगळं खरं आहे. अक्षय म्हणतो की पण तर तेवढ्याच दरवाजात रमा तिथे येते आणि मालविकाला बघते. मालविका देखील आता रमाला बघते आणि अक्षयला म्हणते की अक्षयजी आता पण बिन काही नाही, माझी सगळी तयारी झाली आणि माझी सगळी तयारी झालेली आहे. उद्या फक्त तुम्ही सकाळी लवकर उठा म्हणजे झालं. मालविका म्हणते कारण आरोहीला ना दिवाळी काय असते ही माहिती नाही आहे. तेव्हा मी ठरवलंय की आरोहीला पारंपरिक दिवाळीमध्ये जे काही आहे ना ते सगळं समजून सांगायचं आणि त्या पद्धतीनेच दिवाळी साजरी करायची. आणि त्यानंतर आता तिरप्या डोळ्यांनी रमाकडे बघत मालविका अक्षयला म्हणते की अक्षयजी तुम्हाला उठणं लावलं तर चालेल ना. अक्षय आता मालविकाकडे बघतो. मालविका म्हणते की नाही, मला माहिती आहे उठणं बायकोने लावायचं असतं. मालविका म्हणते की या घरात आनंद कसा येईल याचाच मी विचार करत होते, तेव्हा मी तुम्हाला उठणं लावलं तर चालेल ना. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो नाही नाही ओके. तर मालविका हसत म्हणते की ओके म्हणजे तुम्ही ॲग्री आहात ना. आणि आरोही कुठे ती झोपली ना, तेव्हा मी उद्या सकाळी लवकर येईल. आणि मालविका आता बाहेर जाऊ लागते आणि बाहेर जात असताना रमाचा हात धरून मालविका रमाला बाहेर घेऊन येते. आणि आता रमाला मालविका म्हणते की हे बघ, कंदिलाचा मान जरी तू माझ्याकडून घेतला असला ना तरीसुद्धा अक्षयजींना उठणं मीच लावणार आणि तो मान मीच घेणार. तेव्हा रमा मालविकाला म्हणते की मान असा मागून मिळत नसतो तर तो कमवावा लागतो. रमा म्हणते की दिवाळीच्या दिवसामध्ये मी तुला फार काही बोलत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याचा मान ना त्यालाच मिळतो. मालविका म्हणते ठरलं तर मग या वर्षीच्या तुझ्या एक्स नवऱ्याला उठणं तर मीच लावणार. मालविका म्हणते ते सुद्धा तुझ्या नाकावर टिचून मग तुझा कसा जळफळाट होतो ना तेच मला बघायचंय. तेव्हा रमा म्हणते की मग बघूयात ना कुणाचा जळफळाट होतो आणि कुणाच्या नाकावर टिचून कोण कुणाला उठणं लावतं ते. आणि इकडे आता रमा अक्षय झोपलेले असताना दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर आंघोळ करून रमा ही त्यांच्या बेडरूममध्ये येते आणि आरोहीला उठवू लागते. तेव्हा आता रमा आरोहीला म्हणते की उठ आरोही, अभ्यंग स्नान करायचंय. आरोही म्हणते की असं काय करते, झोपू दे ना मला. पण रमा पुन्हा आरोहीला उठवू लागते. आणि त्यानंतर आता पटकन रमा ही खाली बसते आणि तिच्या केसातील पाणी आता इकडे आरोही आणि अक्षयच्या तोंडावरती फेकते. तर लगेच अक्षय उठतो आणि म्हणतो काय ही कोणती पद्धत उठवायची. आणि आरोही देखील आता उठून बसते. आणि अक्षय आता उठून बसतो आणि म्हणतो की केसातील पाणी उडून झोप उडवतेस का. रमा म्हणते मी तर आरोहीला उठवत होते. रमा म्हणते की तेव्हा चुकून तुमच्या अंगावरती पाणी उडालं. रमा म्हणते मी काही मुद्दाम केलेलं नाहीये, चुकून ते तुमच्या तोंडावर उडालं, त्याला मी काय करू. रमा म्हणते की कारण आज दिवाळीची पहिली पहाट आहे. रमा म्हणते बरोबर आहे, तुम्हाला काय कळणार, कारण आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार. आणि रमा आता हॅपी दिवाळी करत अक्षयला म्हणते की आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, तेव्हा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. रमा हसतच म्हणते की तेव्हा आज आपण नको भांडायला, एक दिवस तरी या घरात आनंदात जायला हवा आणि तोही आजच्या या दिवाळीचा. आणि रमा हात पुढे करत म्हणते की मला प्रॉमिस द्या आजचा दिवस भांडणार नाही म्हणून. अक्षय आता रमाच्या हातावर बोट ठेवतो. तेव्हा रमा आता आरोहीला उठवते. आता रमा आरोहीला म्हणते की उठ चल आपल्याला अभ्यंग स्नान करायचं. हसतच आरोही म्हणते की अगं आई 5 मिनिटे. रमा म्हणते अजिबात नाही आरोही. आणि त्यानंतर आता पटकन रमा ही आरोहीला उठवते आणि कडेवर घेऊन आरोहीला अभ्यंग स्नानासाठी घेऊन जाते. अक्षय आता ते सगळं रमाकडे बघत विचार करत असतो. आणि ते बघून आता अक्षय विचार करतो की शेवटी आई ती आईच असते.
आणि इकडे आता हॉलमध्ये येताच आता आरोही ही पळू लागते, तर रमा आरोहीला म्हणते की आरोही हे बघ, उठणं लावायचं बरं का, पळायचं नाही असे. तेवढे आता आरोही मोठमोठ्याने ओरडू लागते आणि अक्षय तिथे येतो आणि म्हणतो काय चाललं इथे, अरे काय ग. तेव्हा रमा अक्षयकडे बघते, तर अक्षय म्हणतो की पोरीला नीट सांभाळतासुद्धा येत नाही आणि समजवताही येत नाही. तेव्हा आता रमा म्हणते तरीसुद्धा मी विचार केला की टोमण्याची परतफेड का नाही केली अजून म्हणून. आरोही आता अक्षयच्या पाठीमागे लपते. रमा म्हणते मग सांगा ना तुमच्या लेकीला, मी तिला सांगितलं उठणं लावून घ्यायचं असते पण ती काही ऐकत नाही. आता अक्षय आरोहीला म्हणतो की हे बघ आरोही, तू लवकर उठणं लावून घे, नाही तर ती लाटणं घेऊन तुझ्या पाठीमागे लागेन. ते ऐकताच आता आरोही हसू लागते. तेव्हा रमा राग येऊन म्हणते काय म्हणालात तुम्ही, तर अक्षय रमाकडे बघतो. आणि आता अक्षय म्हणतो की चल अगोदर आरोही, तू उठणं लावायचं, आंघोळ करायची. तर आरोही म्हणते की बाबा अगोदर तू हे सगळं करायचं आणि नंतर मी करेन. आणि त्यानंतर इकडे आता रमा म्हणते की चला मग, तर आरोही म्हणते की बाबा अगोदर तू उठणं लावायचं आणि तुझं बघून त्यानंतर मी लावेल. तर अक्षय म्हणतो चला तर मग. आणि तेवढ्यात इरावती आता झोपेतून उठत आळस देत बाहेर येते आणि रमा आणि अक्षयकडे बघते. इकडे आता रमा अक्षयला म्हणते की पण तुम्हाला तर मालविका उठणं लावणार आहे. ते ऐकताच आता इरावती विचार करते की मालविका अक्षयला उठणं लावणार आहे, पण मग ही मालविका आहे तरी कुठे. रमा म्हणते की मी तयारी करत असताना मालविका मला म्हटली होती की तिचा हक्क आहे तो. तर अक्षय रमाकडे बघतो. रमा म्हणते की ती मला म्हणाली की तुम्हाला उठणं लावायचा तिचा हक्क आहे. तेव्हा आरोही अक्षय आता रमाकडे बघतात आणि इरावती ते बोलणं ऐकते. आणि रमा म्हणते की अजून ती काही आलेली नाहीये. तेव्हा पाठ संपायच्या अगोदर हे व्हायला हवं. तर पटकन इरावती आता इकडे मालविकाला फोन लावते आणि इकडे मालविका ही तर अजून झोपेतच असते. इरावती आता मालविकाला फोन लावता क्षणी मालविकाचा फोन आता वाजू लागतो, पण मालविका झोपेतून काही उठत नाही. आणि इकडे आता पटकन कपाळाला हात लावत इरावती आता मालविकाला उठवायला जाते. तर रमा म्हणते की आलेच मी. आणि रमा आता सुगंधी उठण्याचे ताट आणायला जाते. आणि इकडे आता इरावती ही मालविकेच्या दरवाज्यात येऊन आता दरवाजाला थापा देऊ लागते. इरावतीला दम लागलेला असतो. इरावती म्हणते की अगं मालविका उठ. तर मालविका काही उठायला तयारच नसते. इरावती म्हणते की अगं मालविका, अक्षय तुझ्यासाठी उठणं लावायला थांबलाय, उठ. पण मालविकाला जागच येत नसते. तेव्हा इरावती आता पुन्हा मालविकाला फोन करू लागते. आणि आता इरावतीने फोन लावून सुद्धा आता मालविका फोन उचलत नाही. तर इरावती विचार करते काय बाई आहे यार, फोन लावून सुद्धा फोन उचलत नाहीये. आणि इकडे आता रमा ही रांगोळीची डब्बा घेऊन येऊन त्या डब्यातून रांगोळी काढत आता मस्त हॉलमध्ये रांगोळी काढू लागते. अक्षय आता रमाच्या समोरच बसलेला असतो आणि ते बघून अक्षय खूप खुश होतो. आणि आता रमाने अभ्यंग स्नानाची सगळी तयारी केलेली असते. समोर 2 पाट ठेवलेले असतात आणि त्या पाटासमोर रमाने एकदम सुंदर अशी रांगोळी काढलेली असते. आणि तेवढ्यात आता आरोही तिथे येते आणि रमाने काढलेली ती सुंदर रांगोळी बघून आता आरोही खूप खुश होते. आणि आरोही आता अक्षयला म्हणते की बाबा बघ ना, आईने किती छान रांगोळी काढली नाही का. आणि आता लगेच अक्षय म्हणतो की रांगोळी छान आहे पण रंग छान नाही भरले. तेव्हा रागाने रमा अक्षयकडे बघते. रमा आता अक्षयला म्हणते की आपलं काय ठरलंय, आजच्या दिवशी भांडायचं नाही, नो भांडण नो टोमणी. आणि त्यानंतर आता रमा इकडे अक्षयला म्हणते की त्या मालविकाला जरा फोन करता का, कारण ती आल्याशिवाय तुम्हाला उठणं नाही लावणार. आणि रमा म्हणते की बघा ती तुमच्या हक्काची मालविका आहे ना. तर अक्षय म्हणतो की नाही ठीक आहे मग राहू दे. अक्षय म्हणतो की काय आहे ना, ती बिचारी झोपली असेल, तेव्हा ती उठली का मग मी लावून घेईल तिच्या हातून उठणं. तर रमा रागाने अक्षयकडे बघते. रमा म्हणते ठीक आहे. तर तेवढ्यात आरोही उठून उभा राहते आणि म्हणते की मालविका ताई मग येणार नाही आणि मग मला उठणं लावता येणार नाही. त्यावर आता आरोही उठून उड्या मारू लागते. आणि इकडे आता इरावती पुन्हा मालविकाला फोन लावते, पण मालविका फोन उचलत नसते. आणि इरावती दरवाजावर थापा मारत म्हणते की अगं मालविका उठ ना, अक्षयला उठणं लावायची वेळ झाली आणि तो वाट बघतोय. इकडे आता कानावरती उशी ठेवून मालविका पुन्हा आता झोपू लागते. आणि अचानक इरावतीचे ते बोलणे ऐकून ताडकन आता मालविका उठून बसते. आणि पटकन आता उठून मालविका विचार करते, अक्षयजींना उठणं लावण्याचं रमाला मी चॅलेंज
चॅलेंज केलं होतं, पण मी कशी झोपून राहिली आणि पटकन आता घाई गडबडीत मालविका उठून आता लगेच बसून इकडे तिकडे बघू लागते आणि मालविकाला आता काय करावे नाही काही नाही हे कळत नसतं. आणि पटकन मालविका तिचा मोबाईल बघते आणि म्हणते की अरे बापरे, एवढे मिस कॉल्स आणि अलार्म पण वाजला नाही आणि मी कशी उठले नाही. आणि तेवढ्यात आता इरावती ही हाक मारता क्षणी मालविका म्हणते की इरावती मॅडम आल्या वाटतं. आणि पटकन मालविका आता दरवाजा उघडते तर इरावती आता आतमध्ये येत मालविका म्हणते की काय अगं, काय प्लान केला होता, डोक्यावर पडलीस की काय तू, आणि सगळ्या प्लानची तू वाट लावलीस. आणि मालविका म्हणते की मला कळलंच नाही की अक्षयजींना आज उठणं लावायचं म्हणून. इरावती म्हणते की म्हणूनच तू माझ्या डोक्यात जाते मालविका. आणि इरावती म्हणते तुला कळतंय का, अक्षयजीला तुझ्या हातून उठणं लावून घ्यायचंय. तर इकडे सोफा सेटवर अक्षय आता वाट बघत बसलेला असतो आणि त्यानंतर इकडे पाण्याचा जार घेऊन इरावती ही मालविकाच्या तोंडावर पाणी मारते आणि म्हणते की हे बघ, तोंडावर असं पाणी मार, ब्रश वगैरे काय करायचा तो कर. आणि पटकन इरावती कपाट उघडते आणि कपाटातील साडी बाहेर काढत इरावती आता मालविकाला म्हणते की ही साडी घाल, ही साडी घे आणि व्यवस्थित घाल आणि जा अक्षयला उठणं लावायला. आणि इकडे आता आरोही ही अक्षयच्या मांडीवर झोपलेली असते तर अक्षय मालविका येण्याची वाट बघत असतो आणि रमासुद्धा. त्यानंतर वाट बघून थकता क्षणी अक्षय म्हणतो की चला आता ना काय करावं कळत नाही. तर रमा म्हणते की अहो, मालविका येऊन तुम्हाला उठणं लावणार आहे ना, पण ती अजून आलेली नाहीये. आणि लगेच आता अक्षय उठून पाटावर बसतो आणि आरोहीला म्हणतो की आरोही ये ये, उठ लवकर आणि तू सुद्धा पाटावर बस. तर आरोही पाटावर बसते. रमा म्हणते की पण काय उपयोग, मालविका तर अजून आलेलीच नाहीये. अक्षय आता आरोहीला म्हणतो की तू बसून राहा पाटावर. तर रमा म्हणते पण मी काय करू, मी काहीच नाही करू शकत तुम्ही जरी पाटावर बसून राहिले तर. रमा म्हणते की कारण तुमची हक्काची मालविका येणार आहे ना. तर अक्षय आरोहीला म्हणतो की आता तुझी आईच उठणं लावेल. तेव्हा आता रमा म्हणते की हिची आई म्हणजे मी. आणि लगेच आता रमा म्हणते की मी उठणं लावू का तुम्हाला, आणि चालेल ना तुम्हाला मी उठणं लावलं तर, आणि ती तुमची हक्काची मालविका. असे टोमणे आता रमा अक्षयला करते. तर रागाने अक्षय रमाकडे बघतो आणि त्यानंतर आता रमा म्हणते ठीक आहे आणि पटकन रमा आता ते उठण्याचं ताट आपल्या हातात घेते आणि अक्षय समोर येते. आणि त्यानंतर रमा ही अक्षयला मोठ्या प्रेमाने आता सुगंधी उठणं आणि सुगंधी तेल लावते आणि आरोहीला सुद्धा आता रमाने उठणं लावलेलं असतं. आणि आता रमाने अक्षय आणि आरोहीला अभंग्य स्नान घातलेलं असतं. तर तेवढ्यात पाठीमागून मालविका तिथे येते, पण त्यापूर्वीच रमाचं उठणं लावून झालेलं असतं. आणि लगेच आता रमा ही मालविकाला म्हणते की तू येणार होतीस उठणं लावायला पण तू आलीच नाही आणि मी उठणं लावलं आणि बघ हक्क कुणाला मिळाला. तर लगेच आता मालविकाला राग येतो आणि इरावतीला सुद्धा राग आलेला असतो. तेव्हा रमा मालविकाला म्हणते की तुझी वेळ चुकली मालविका. तर इरावती आता रमा निघून जाताच विचार करते की मी सुद्धा आता तुझी वेळ कशी चुकवते बघ. आणि उद्या लक्ष्मीपूजन आहे ना, काही जरी झालं तरी लक्ष्मीपूजन माझ्याच हाताने करणार. आणि त्यानंतर इरावती अक्षयकडे येते आणि लगेच आता अक्षयला म्हणते की आपण दिवाळी साजरी करत नाही अक्षय, कारण याच दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सीमा वहिनीवरती काय वेळ आली होती माहिती आहे ना तुला, असे म्हणत आता मालविका ही पटकन आता अक्षयला ती पावडर, राग येण्याची पावडर टाकून कॉफी देते. तर अक्षय ती कॉफी पितो. अक्षयसुद्धा आता तयार झालेला असतो. तर इरावती म्हणते की लक्ष्मीपूजन मीच करणार आणि इरावती ही अक्षयला घेऊन लक्ष्मीपूजन करायला बाहेर येते. तर इकडे आता रमा ही सीमाला हॅप्पी दीपावली करते. तर त्याच वेळेस अक्षय तिथे आलेला असतो. आणि आता मालविका आणि इरावती लक्ष्मीपूजन करण्यासाठी तिथे आलेले असतात. पण त्यापूर्वीच रमाने आता लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी करून ठेवलेली असते. सीमासुद्धा आता खूप खुश झालेली असते. आणि अक्षय तिथे येताच आता सीमा अक्षयला हॅपी दीपावलीचं विश करते. तर अक्षयसुद्धा आता सीमाला हॅपी दिवाळीचं विश करतो. पण आता अक्षयच्या मनामध्ये राग आलेला असतो, कारण याच दिवशी सीमाचा अपघात झालेला असतो. आणि त्यामुळे ती रागाची पावडर टाकलेली कॉफी पिऊन अक्षय तिथे आलेला असतो. आणि इरावतीने अक्षयला सांगितलेलं असतं की हे सगळं झालं ते त्या रमामुळेच झालंय. तेव्हा रागाने अक्षय आता रमाकडे बघत असतो आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रमामुळेच हे सगळं झालं आणि याला रमाच कारणीभूत आहे असा विचार आणि असा गैरसमज आता इरावतीने अक्षयच्या मनात पसरवून दिलेला असतो.
ती आता अक्षयला म्हणते की अक्षय, या वर्षीचं लक्ष्मीपूजन मीच करणार, कारण पाठीमागे काय घडलं होतं याच दिवशी तुला माहिती आहे ना. तर अक्षय आता रमाकडे बघतो, तर रमा म्हणते नाही, या वर्षीचं लक्ष्मीपूजन मी करणार, कारण हे घर माझं आहे. सीमा म्हणते की बरोबर आहे अक्षय, या वर्षीचं लक्ष्मीपूजन रमाच करेल. तेव्हा आता अक्षय हा सीमाकडे आणि रमाकडे बघतो, पण आता ही रमा ही अक्षयला तीच या घरची खरी लक्ष्मी असल्याचे दाखवून देत लक्ष्मीपूजन कशी करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.